त्या सगळी तयारी करत असतात. तर तिकडे आता काव्य आणि नंदिनी सुद्धा मस्त अशा तयार झालेल्या असतात. दोघींनी नऊवारी घालून नथ घालून मराठमोळा असा लूक केलेला असतो आणि त्या दोघींचा असा लूक पाहून पार्थ आणि जीवा मात्र त्यांच्या परत एकदा प्रेमातच पडून जातात, कारण त्यांची त्या दोघींवरून नजरच हटत नसते. त्यामुळे नंदिनी पटकन आता जीवाला म्हणते की तुम्ही काय बघताय हो माझ्याकडे असे एकटक. तेव्हा जीवा म्हणतो की बायको खूप सुंदर दिसते ना, तिला बघतोय. तेव्हा आता नंदिनी लाजत असते. मग जीवा म्हणतो की तुम्ही ह्या साडीमध्ये खूपच छान दिसताय. तेव्हा नंदिनी म्हणते की आज मंगळागौर आहे. जीवा म्हणते की अच्छा, मग आई तर मला बोलली पण नाही, पण ह्या मंगळागौरला मी पण येऊ का? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही पुरुषांसाठी नसतो हा कार्यक्रम फक्त महिलांचा असतो. त्यामुळे आम्ही जरी तुम्हाला परमिशन दिली ना, तरी आई काही तुम्हाला परमिशन देणार नाही. त्यामुळे गपचूप आपल्या आपल्या कामाला लागायचं. तिथे बायकांमध्ये यायचं नाही. तिथे बाहेरच्या बायका पण येणार आहेत, आईंच्या मैत्रिणी. जीवा म्हणतो हो का, बरं ठीक आहे. तर इकडे आता काव्य आणि पार्थचं पण तेच होतं. काव्याची नऊवारी पाहून पार्थ तिच्या प्रेमात पडलाय. तो तिच्याकडेच बघत असतो भान हरपून, आणि त्यावेळेला काव्य आता ही बघायला लागते पार्थकडे आणि हॅलो, लक्ष कुठे आहे असं विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो की माझ्या बायकोला बघत आहे, कारण रोज अशा गुरगुरणाऱ्या माजरीला मी आज अशी क्यूट कॅट बघतोय ना, की मला खरंच असं वाटते की ह्या क्यूट कॅटकडेच बघत राहावं. त्यावेळेला काव्याला खूप लाजल्यासारखं होतं आणि खरोखर आता ती पार्थला म्हणते की अहो पण मला ही साडीच नेसता आली नाहीये, कारण मानिनी काकूंनी कालच मला ही साडी दिली, मी कशी बशी नेसली आहे, पण मी छान तर दिसते ना. तेव्हा आता पार्थ म्हणतो की एवढंच ना, तुम्ही थांबा, मी तुमच्या साडीचा मिऱ्या नीट करून देतो. तो आता खाली वाकून मिऱ्या नीट करायला जातो आणि त्यामुळेच काव्याला खूप काही फील होत असतं. प्रेक्षकांना इथे आता मानिनीच्या मैत्रिणी पण आलेल्या असतात आणि ह्या सगळ्या मैत्रिणी आता हॉलमध्ये नंदिनी आणि काव्याची वाट पाहत असतात. तेव्हा आता मानिनी लगेच काव्य आणि नंदिनीला आवाज देते आणि मग दोघीही सुना मानिनीच्या तिथे हॉलमध्ये येतात आणि मग आता मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्या बायका आता ओवी गाऊ लागतात. तर त्याच वेळेला आता रम्य आणि वसूसुद्धा तिथे येतात आणि मानिनीला म्हणतात की काय गं मानिनी, तुम्हीच फक्त मंगळागौर करणार आहात का? आम्हाला काही मानपान आहे की नाही? ह्या 4 बायकांमध्ये आम्ही असंच फिरायचं का कामवाल्या बनून? त्यावर आता मानिनी म्हणतात की शिक्षा ही रोजची असते आणि तुम्ही एवढी मोठी शिक्षा घेतलेली आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला ह्या कार्यक्रमात सामील करणार नाही. पण नंदिनीला वसू आणि रम्याची खूपच दया येते. ती मानिनीला असं म्हणू लागते की आई, मी काय म्हणते, आजच्या दिवस यांना माफ करा ना. एक दिवस आपल्यामध्ये मिसळण्याची संधी देताय का तुम्ही? नाही म्हणजे असं 4 चौघांमध्ये बाहेरच्या लोकांमध्ये आपण आपल्या घरच्यांना अशी वागणूक देतो ते का दाखवायचं? म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की यांना पण आपल्यामध्ये सामील करूयात. त्याच वेळेला त्यांना आता मानिनी म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही जा आणि पटकन चेंज करून या तुमचे कपडे, मग तुम्हाला आम्ही ह्या मंगळागौरमध्ये घेणार आहोत. पण मग आता इकडे पार्थ आणि जीवाचं काही लक्षच लागत नसतं. त्यांना सारखं सतत आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या बायकाच दिसत असतात, कारण त्यांचा तो मेकअप पाहून ते खरोखर आता एकदमच असे हरवून गेलेले असतात. आणि मग आता ते दोघेही ठरवतात की आपण सुद्धा मंगळागौरमध्ये जायचं, पण ते कसं, तर आपला वेश बदलून. म्हणूनच जीवा आणि पार्थ दोघे आता रूममध्ये जातात आणि साड्या घालून बाहेर येतात. दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन टाळ्या देतात आणि म्हणतात की चला, आपला प्लॅन सक्सेस व्हायलाच पाहिजे. म्हणूनच ते दोघे आता त्या बायकांमध्ये येतात आणि त्या बायकांमध्ये आल्याबरोबर तिथे लगेचच आता उभं राहून जीवा हा नंदिनी बरोबर फुगडी खेळायला लागतो, तर पार्थ बरोबर काव्यसुद्धा फुगडी खेळायला लागते. तर आता त्या चौघांची फुगडी होत असतानाच इकडे नंदिनी आणि काव्याला डाऊट येतो, कारण आता फुगडी खेळत असताना त्यांना समजतं की हे दोघं जण आहेत असं. वसू आणि रम्या इतक्या जोरात फुगडी कशा काय खेळू शकतील? त्यामुळेच आता त्यांचं नेमकंच हात खेचल्याबरोबर दोघांच्याही डोक्यावरचा पदर हा खाली पडतो. आणि मग आता नंदिनी आणि काव्या जीवा आणि पार्थला पाहून घेतात. मग तर आता मानिनी खूपच चिडतात आणि म्हणतात की काय रे घोड्यांनो, तुम्हाला काय अक्कल आहे का? असं बायकांच्या कार्यक्रमामध्ये घुसायला म्हणून लगेच साडी घालून आलात की काय, आणि असं नाचतायत का? तर हा सिक्वेन्स बघून मला हसायलाच आलं प्रेक्षकांनो. खरंच काय दाखवलंय ना सीन. तर इथे ना पार्थ आणि जीवा दोघंही साडी घालून त्या बायकांमध्ये आलेले असतात आणि खरंच मानिनी आता इतकं ओरडते ना त्यांना, तर ते दोघं हसायला लागतात आणि काव्य आणि नंदिनी मात्र खूप हसत असतात, कारण खूप बायका तिथे आलेल्या असतात आणि ह्या बायकांमध्ये हे दोघं जण घुसलेले असतात. तर मानिनी आता त्यांचे कान पिळायला लागते आणि म्हणते की काय रे मूर्खांनो, तुम्हाला काही समजतं की नाही, असं बायकांच्या कार्यक्रमामध्ये घुसतंय, चला निघा बरं इथून. तेव्हा आता मानिनी त्या दोघांनाही बाहेरच काढून देतात आणि पार्थ आणि जीवा दोघंही बाहेरून खूप हसत असतात. तर पुढे आता रम्या आणि वसू ह्या दोघींचा वेगळाच प्लॅन चाललेला आहे. तर दोघींना बघवत नाहीये ह्या दोघींचं सुख. आता त्या दोघी म्हणतात की आपल्याला नोकर बनवून यांनी वागवलंय ना, तर आई हे असं चालू राहू दे, पण आपण आता झुकून असं यांचं चुकतं माप करूयात ना, आपल्याला यांनी झुकायला लावलंय ना. तेव्हा आता आपण दोघी तिसऱ्या कोणाच्या तरी मदतीने यांच्यावरती पुन्हा एकदा बरबाद करूया, यांचं घर उद्ध्वस्त करून टाकू. आपल्याला काय फायदा आहे ह्या घराचा? आपण यांना शिक्षा द्यायलाच पाहिजे, असं रम्या आणि वसू दोघेही ठरवतात.
तर प्रेक्षकांना आता यांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी काळं बेरं आहे, कारण नंदिनीने शिक्षा म्हणून वसू आत्या आणि रम्या दोघींनाही कामाला लावलेलं आहे आणि त्याचाच राग मनात धरून आता रम्या आणि वसू दोघी पुन्हा एकत्र झालेल्या आहेत. कारण रम्याने वसूलाच दोष दिला होता की आई तुझ्याचमुळे मला हे काम करावं लागतंय, तुला काय गरज होती त्या नंदिनीला लग्नाच्या मंडपातून असं किडनॅप करून घेऊन जाण्याची, आता मला भोगावं लागतंय. त्यावर वसू आत्या म्हणतात की रम्या, अगं याच्यात माझा काय फायदा होता सांग ना, हे तर मी तुझ्या फायद्यासाठी केले, कारण तुलाच असं वाटत होतं ना की माझं पार्थ बरोबर लग्न व्हावं, मग तुझ्या लग्नासाठीच मी असं केलेलं आहे आणि मग आता तू मलाच दोष देणार आहेस का? अगं आपण मायलेकी आहोत, आपण एका टीममध्ये राहायला नको का? कारण आपण जर एका टीममध्ये राहिलो ना तर आपल्याला देशमुखांना बरबाद करायला मिळेल. तर प्रेक्षकांनो पुढे आता आपण असं बघतोय की इकडे आता नंदिनी ही मानिनीला सांगत असते की आई, आता माझ्या ह्या घरात नाही तर दुसऱ्या घरी सुद्धा गणपती येणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो काय, कोणतं दुसरं घर? तर नंदिनी आता जीवाला काहीच सांगत नाही, पण ती आता छान अशी तयार होऊन तिच्या आनंद निवासमध्ये जाते आणि तिथे आता जीवा सुद्धा तिच्या मागेच गेलेला असतो. ते दोघे आता तिथे गणपतीची प्रतिष्ठापना करणार असतात. मग आता नंदिनी स्वतःच्या हातानेच बाहेरून गणपतीचं म्हणजे आगमन करणार असते आणि जीवा तिचं औक्षण करणार असतो. जीवा आता वाट पाहू लागतो. त्याच वेळेला नंदिनी तिच्या मैत्रिणींसोबत तिथे आनंद निवासच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहते. लगेचच जीवा आता तिचं औक्षण करतो आणि मग मोठ्या थाटामाटाने तिची दृष्ट वगैरे काढून गणपतीला स्वागत करून घरात घेतलं जातं आणि मग आनंद निवासमधला हा गणपती बाप्पाचा गजर सुरू होतो. जीवा आणि नंदिनी त्या गणपती बाप्पाचं आगमन करून गणपतीची अशी प्राणप्रतिष्ठा करतात आणि त्यानंतर छान असं गणपतीचं वर्चस्व गाजवून गणपतीच्या घोषणा करत तिथे आता खूप छान अशा गप्पा मारत बसलेले असतात. त्याच वेळेला प्रेक्षकांना आता देशमुखांच्या घरामध्ये एक वेगळ्याच माणसाची एंट्री दाखवलेली आहे, पण या माणसाचं नाव वगैरे काहीच सांगितलेलं नाहीये. हा माणूस कोण आहे, काय आहे हे आजच्या भागात काहीच दाखवलेलं नाहीये. तेव्हा आता हा माणूस कोण आहे ते आपल्याला उद्याच समजेल. आणि दुसरीकडे आता काव्या गणपती येणार आहे म्हणून छान अशी तयार झालेली असते आणि लगेचच पार्थिला म्हणतो की काय ग काव्या, आज सुद्धा तयार होऊन अशी सजलीस तू? तेव्हा ती म्हणते की आपल्या घरी गणपती बाप्पा आहे ना, मग तयारी नको का करायला? आणि मी इतकी छान दिसते पण माझा फोटो काढायला कोणीच नाहीये, काढा बरं माझा फोटो तुम्ही, असं काव्य आता पार्थला म्हणत असते. पार्थ म्हणतो हो मी तुझे फोटो काढणार, पण तुलाही माझे फोटो काढावे लागतील. काव्य म्हणते ठीक आहे, अगोदर तुम्ही माझे फोटो काढा मग मी तुमचे फोटो काढेल. आणि मग आता दोघंही फोटो काढणार असतात. त्याच वेळेला आता असं होतं की एका पार्थच्या रिलेटिव्समधली एक बाई पार्थला आवाज देते आणि म्हणते की तुम्हाला कोणीतरी बोलवते, बाहेर कोणीतरी आलंय. असं म्हटल्याबरोबर आता काव्य आणि पार्थचा फोटो काढायचं तर राहून जातो, पण ते दोघे आता एकटक तिकडे दरवाजाकडे पाहू लागतात आणि दोघांनाही असं शॉक बसल्यासारखं दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो, पण समोर दरवाजात कोण आहे हे दाखवलंच नाही त्यांनी. तेव्हा आता मला असं वाटतं की हे उद्या दाखवतील की नक्कीच आता कोणाची तरी एंट्री झालेली आहे, पण हा माणूस नक्की आहे तरी कोण? तर माझा तरी अंदाज आहे की हा प्रकार वसू आणि रम्याचा असणार आहे, कारण त्या दोघींचा जो काही अपमान झाला त्या दोघींना झुकावं लागते, देशमुखांच्या घरामध्ये काम करावं लागतं आणि त्याचाच बदला म्हणून आपण तिसऱ्याच कोणत्या तरी माणसाला देशमुखांचं घर उद्ध्वस्त करायला आणूयात असा त्या दोघी मायलेकींचा प्लॅन ठरला असेल आणि म्हणूनच इकडे नवीन माणसाची एंट्री दाखवलेली आहे. तेव्हा आता पुढे काय काय होणार हे आपल्याला बघायचंय. पण इकडे आता नंदिनी ही छान असं गणपतीचं डेकोरेशन करत असते आणि पार्थ खूपच असं मिथुन काकांवर चिडतो आणि म्हणतो की काका, पार्थला काय गरज होती माझ्या लहानपणीच्या गोष्टी तुम्हाला सांगायची? तेव्हा मिथुन काका म्हणतात की अरे तुझीच काय, सगळ्याच मुलींची लहानपणीची स्टोरी काही वेगळीच असते आणि मोठं झालं ना की ते ऐकण्यात अजून जास्त मजा असते, तेही 4 चौघांमध्ये. तुला राग येण्यासारखं काय आहे रे पार्थ, तुझ्या लहानपणीच्या गोष्टी नाही आहेत का? तेव्हा आता पार्थ म्हणतो की माझ्या आहेत, पण मग मी असं 4 चौघांमध्ये कधी बोलतो का? आणि जीवाला काय गरज होती बोलायची? स्वतःच्या गोष्टी लपवल्या आणि माझ्या गोष्टी बरोबर उघड करतो. तेव्हा नंदिनी म्हणते की मग मला एक सांगा की जीवाच्या लहानपणीच्या काय काय गोष्टी आहेत, मला पण सांगा ना जरा भाऊजी, मलाही ऐकायला मजाच येईल. त्यावेळेस पार्थ सांगतो की तुमचा जीवा म्हणजे मोदक चोर. तो काय करायचा, आरतीच्या वेळेला त्याच्या मित्रमैत्रिणींना घेऊन यायचा, जेणेकरून प्रत्येकाच्या हातावर एक एक मोदक राहील आणि मग आरती झाली की बाहेर पळायचं आणि प्रत्येकाच्या हातातला मोदक पुन्हा उचलून घ्यायचा. असा विचित्रपणा केलाय जीवाने. का तर त्याला मोदक खूप आवडायचे ना, म्हणूनच मग गर्दी करायची आणि मोदक आले की सगळ्यांना पळवून लावायचं आणि एकट्यानेच खात बसायचं. असं आहे जीवाची सवय. तेव्हा नंदिनीला खूपच हसायला तर ती बोट धरून हसायला लागते. ती म्हणते की बापरे, किती विचित्र होते ना हे, खरंच यांच्या स्वभावाचं काही खरं नाही, असं ती म्हणू लागते. तेव्हा आता प्रेक्षकांनो
पुढे आता काय काय होणार आहे ते आपल्याला बघायचंच आहे. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की कळवा. तू ही रे माझा मितवा, मोरांबा, येड लागलं प्रेमाचं, अबोली की नवीन सिरियलमधलं नशीबवान, लपंडाव अशा बरेच सिरियल रिलीज झालेल्या आहेत आणि ज्या चालू आहेत त्या टॉपच्या मी तुम्हाला नावं पण घेतलेले आहेत प्रेक्षकांनो. जर तुम्हाला ह्या सिरियल बघायला इंटरेस्ट असेल आणि बघायचे असतील, लक्ष्मीच्या पावलांची कमेंट मला आली होती प्रेक्षकांनो. पण शनिवार आणि रविवार त्या सिरियलचे रिव्ह्यू नसतात, डायरेक्ट सोमवारी असतात. पण मला वेळ नाही मिळाला. मी तरी प्रयत्न करेल की टाकेलच मी, पण तसं सपोर्टसुद्धा हवा आहे तुमचा. तर अजून कोणती मालिका हवी असेल तर ज्याला जास्त म्हणजे प्रायोरिटी द्याल ना, तीच एक रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवेल. तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि आता आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.